नमस्कार. प्रवास करत असताना शेवटचा स्टॉप आल्यावर खिडकीजवळची सीट रिकामी झाली तरी ती आपल्यासाठी निरुपयोगी असते. कोणत्याही रस्त्याचा दर्जा कळायला एखाद दुसरा पावसाळा आणि संपर्कातील माणसांचा दर्जा कळायला एखादा बिकट प्रसंग पुरेसा असतो. आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू आणि आनंद या ज्या त्या वयातच ज्या त्या वेळी भेटायला पाहिजेत, नाहीतर त्यांचे मोल आणि महत्त्व राहत नाही. माणसानं स्वतःचे निर्णय घ्यायला स्वतः सक्षम असावं, मात्र आपलं मनगट कुणाकडे गहाण टाकू नये. ज्याच्या अपेक्षांचं गाठोडं मोठं तो अधिक दुःखी, म्हणून अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं. हे खरं आहे की माणूसच माणसाचा औषध आहे. काही माणसांचे शब्द दाहकता देतात, वेदना निर्माण करतात, तर काही माणसांचे शब्द गार सावलीसारखे वेदना शमवण्याचं काम करतात, आनंद आणि सुख निर्माण करतात. ज्यांचे विचार सरळ असतात त्यांच्या जीवनात कितीही वेढी वाकडी वळणे आली तरी त्यांचा प्रवास सरळच आणि बिनधोक होतो. जीवनातल्या प्रत्येक वाटेवर ते यशस्वीपणे वाटचाल करतात. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती. आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. आपण आपला चेहरा आरशात दररोजच पाहतो, परंतु कधीतरी वेळ काढून आपलं चरित्रही पाहावं. धन्यवाद.